हाय, हॅलो, नमस्ते. वेलकम टू फिल्मी दर्पण. बिग बॉस मराठी सीझन 6 आणि 50वा एपिसोड काल प्रसारित झालेला आहे. म्हणजे जवळजवळ निम्मा टप्पा बिग बॉसने पार केलेला आहे, या सीझनने पार केलेला आहे. आणि निम्म्या टप्प्यात येऊन सुद्धा तीन तीन वाईल्ड कार्डची आपल्याला गरज लागलेली आहे. तर बाकीचे सदस्य जे आहेत घरातले, तर ते काय करत आहेत की या सदस्यांना उठवण्यासाठी आपण आधी राखी सावंतला घरात आणलं गेलेलं आहे. त्यानंतर 3 वाईल्ड कार्ड सुद्धा एंट्री झालेली आहे. म्हणजे कुठे चाललेला आहे सीझन, आणि हे 3 वाईल्ड कार्ड आणून सुद्धा घरातली परिस्थिती चेंज होणार आहे का, गेम चेंज होणार आहे का, हे सगळं बोलणं महत्वाचं आहे. मला तर असं वाटलेलं की बहुतेक बिचुकलेंना आणते, कारण राखी सावंत जी आहे ती खूप बोर झालेली आहे किंवा राकेशच्या मागे लागलेली आहे आणि तिथे पण तिचं ब्रेकअप झालेलं आहे. मला असं वाटलेलं की बिचुकलेंना एंट्री करतात की काय, परंतु बिचुकले नाही, तर हे तिघे जण जे आहे ते एंटर झालेले आहेत. संस्कृती साळुंके, रेवा कौरसे आणि संकेत पाठक हे 3 वाईल्ड कार्ड आहेत. संकेत पाठकला आपण ओळखतो, तो एक ऍक्टर आहे. मराठी बऱ्याच सिरियल्समध्ये आपण संकेत पाठकला पाहिलेला आहे. संस्कृती साळुंके आणि रेवा कौरसे हे मॉडेल आणि रियालिटी शो स्टार आहेत. तर असे हे तिघे जण एंटर झालेले आहेत. तर आपण पाहिलं की या तिघांना हिट, फ्लॉप, टार्गेट आणि इग्नोर अशा 4 कॅटेगरीमध्ये लोकांना, सदस्यांना टाकायला सांगितलं होतं. आता हे तिघे जण आहेत ते पूर्ण एपिसोड्स पाहून आलेले आहेत. कोण कसं वागतंय, कोण काय गेम खेळतंय, या तिघांना ही माहिती आहे. आणि बिग बॉसने जे मेकर्स आहेत त्यांनी सुद्धा त्यांना गाईड केलेलं आहे की कुणाची नावं कुठे टाकायची असतात. तर आता हिटमध्ये या सगळ्यांनी राकेशचं नाव लिहिलेलं आहे. म्हणजे तिघांनीही राकेशला हिट म्हणून डिक्लेअर केलेला आहे. राकेशचा गेम सगळ्यांना आवडतो, एक पॉझिटिव्ह गेम तो खेळतोय. परंतु टास्क रद्द करणे आणि लोकांच्या पाठीमागनं खेळणे, कुठेही फ्रंट फुटला आपल्याला राकेश दिसत नाही. परंतु तरीही बिग बॉसने ठरवलेलं आहे की तो हिट आहे. हिटच्या लिस्टमध्ये आपण पाहिलं दुसरं नाव जे आलेलं आहे ते अनुश्रीचं आलेलं आहे. अनुश्रीचं म्हणजे मला खरंच चांगलं वाटलं की अनुश्रीचं नाव हिटच्या लिस्टमध्ये आलेलं आहे, कारण ती पहिल्यापासून चांगला गेम खेळते. पॉझिटिव्ह असू दे, निगेटिव्ह असू दे, पण ती स्वतःच्या दमवरती इथपर्यंत आलेली आहे. ती म्हणजे तिने एक वेगळ्या प्रकारचा गेम दाखवलेला आहे. त्यामुळे अनुश्री हिटमध्ये ओके आहे मला वाटतं. दीपाली मॅडमचं नाव सुद्धा हिटमध्ये टाकलेलं आहे रेवाने. रेवा कौरासे जीने आहे, दीपाली मॅडमचं टाकलेलं आहे हिटमध्ये. दीपाली मॅडमने कुठेही स्वतःचा कधीच मुद्दा रेज केलेला आपल्याला दिसला नाही, किंवा कुणालाही तेवढा सपोर्ट केलेला दिसला नाहीये, किंवा टास्कमध्ये सुद्धा कुठेच आपल्याला त्या अगदी प्रकर्षाने अशा ठळकपणे दिसलेल्या नाहीयेत. परंतु ठीक आहे, तरी पण दीपाली मॅडम हिटच्या लिस्टमध्ये एका सदस्याने टाकलेला आहे. फ्लॉप सदस्य जे आहे ते कंटिन्युअसली रितेश सर पण सांगतायत किंवा कमेंट्समध्ये पण येतं की प्राजक्ता आणि सागर, कारण जे फ्लॉप होते ते ऑलरेडी गेलेले आहेत घरात बाहेर. आणि आता जे राहिलेले आहेत, प्राजक्ता शुक्रे जी आहे ती पहिल्यापासून चाच पडते, तिला गेम सापडत नाही. आता कुठेतरी तिला थोडंसं समजायला लागलाय गेम, आणि ऍक्च्युली तिचा तो प्रांत नाहीये, तिचा स्वभाव नाहीये. दुसरे आहेत सागर कारंडेने स्वतः सुरुवातीपासून खूप चांगली, म्हणजे त्यांचा स्टार्ट खूप चांगला झाला, परंतु आता ते थोडेसे थंड झालेले आहेत. मला असं वाटतं ते बोर झालेले आहेत घरात, कारण त्यांचं नेचर या लोकांसारखं नाहीये. त्याच्यामुळे आता ते थोडे थंड झालेले आहेत. तन्वीशी भांडून ते आता वैतागलेले आहेत आणि बाकीच्या लोकांना काय समजावणार, त्यामुळं असं थोडेसे थंड वाटतायत सागर. संकेतने जे आहे ते तन्वी आणि रुचिताला फ्लॉपमध्ये टाकलेलं आहे. ते का फ्लॉपमध्ये टाकलंय की बाबा या दोघींनी जे नाव स्वतःचं इमेज खराब त्यांनी केलेली आहे, कारण तन्वीची सुद्धा इमेज खराब झालेली आहे आणि रुचिताची तर झालेलीच आहे. तर या दोघी जणी, एक हिरोईन आहे, एक विलन आहे, परंतु संकेतने मात्र त्यांना फ्लॉपमध्ये टाकलेलं आहे. आता टार्गेट कॅटेगरीमध्ये जर बघितलं आपल्याला, तर तन्वीला टार्गेट करणार आहे संस्कृती आणि रेवा. या दोघी जणी तन्वीला टार्गेट करणार आहे, कारण तन्वी जी आहे ती प्रकाश झोतात आहे. आपण म्हणतो की भाऊच्या धक्क्यावरती तिचं नाव हे येतं आणि कुठल्याही पद्धतीने तिचं कौतुक हे होतच होतं. मग तन्वीला जर टार्गेट केलं तर आपण सुद्धा येणार आहे, आपल्या अटेन्शन सगळ्यांचं आपल्याकडे येणार आहे, हे या दोघींना माहिती आहे. त्यामुळे तन्वी जी आहे ती टार्गेट लिस्टमध्ये आहे. रेवाचं दुसरं टार्गेट तिने विशालला केलेलं आहे, कारण विशाल हा एक खूप सेफ झोनमध्ये आतापर्यंत आहे, कम्फर्ट झोनमध्ये आहे. त्याला कुणीही काही बोलत नाही, कारण तो एक विशाल काय जो आहे तो. परंतु हिने विशालला टार्गेट करायचं जे सांगितलेलं आहे, तर बघूया ती किती टार्गेट करते आणि करू शकते का विशालला टार्गेट. आता इग्नोर लिस्टमध्ये जे आहे तर रेवानी रुचिताला टाकलेलं आहे. रुचिताला इग्नोर करणं खरंच शक्य आहे का हो? म्हणजे बिग बॉसच्या सीझन 6 मध्ये कुणीही रुचिताला इग्नोर करू शकलेलं नाहीये. अगदी रितेश भाऊ सुद्धा तिला इग्नोर नाही करू शकलेले.
पूर्ण प्रेक्षकासुद्धा म्हणजे सबसे बड़ा विलन जो होता है उसको इग्नोर नहीं कर सकते भाई. परंतु ती म्हणते ठीक आहे रुचिताला इग्नोर करू शकते का, तिचा ते काय म्हणतात त्याला चॅलेंज आहे तिच्यासाठी ते की रुचिताला इग्नोर करून दाखवतो. आणि नंतर जे आहे संस्कृतीने सांगितलं की राखीला इग्नोर करणार. सेम राखीला इग्नोर करणं सुद्धा शक्य नाही. ती जे पोक करत असते किंवा सारखं तुम्हाला खेळण्यासाठी प्रवृत्त करत असते, राखीला सुद्धा इग्नोर करणं शक्य नाही भाई. बघूया या दोन मुलींचं कसं इथं या गेममध्ये त्या काय करतायत आणि या गेम चेंज करू शकतात की नाही. संकेत जो आहे तो मला जेन्युइन वाटतो कारण त्याची इमेज बाहेर खूप चांगली आहे. माहीत नाही तो आता इथे येऊन कसा टॅकल करणार आहे या सगळ्या लोकांना. आणि हे तिघजण आल्याच्या नंतर प्रेक्षकांना खरंच काही याचा उपयोग होणार आहे का, म्हणजे जे एपिसोड्स आतापर्यंत जे रेंगाळत होते ते उठणार आहेत का आणि प्रेक्षकांना एक चांगलं मनोरंजन पाहायला मिळणार आहे का. कारण प्रेक्षक कंटाळेत भांडाभांडी चिडचिड आणि ते इश्यूज क्रिएट करणारे लोक पाहून प्रेक्षक कंटाळलेले आहेत. हे तिघजण आल्याच्या नंतर काहीतरी वेगळं आपल्याला पाहायला मिळेल का असं एक उत्सुकता आहे. तर ती आपण पाहूयात की ही उत्सुकता आपली पूर्ण होते की नाही, एक चांगल्या पद्धतीने एक चांगलं एंटरटेनमेंट आपल्याला पाहायला मिळतंय की नाही हे आपल्याला बघूयात आपण येणाऱ्या एपिसोड्समध्ये. तर हे जे वाईल्ड कार्ड आलेले आहेत त्याला प्रलय आलाय असं बिग बॉस सांगतायत की तिप्पट प्रलय आलेला आहे आणि यांना जे आहे ते एका आठवड्याची इम्युनिटी मिळालेली आहे, कॅप्टन्सीची उमेदवारी मिळालेली आहे. म्हणजे कॅप्टन्सीच्या उमेदवारीसाठी हे बाकीचे घरातले लोक जे आहेत ते मरतात बिचारे आणि यांना आल्याच कॅप्टन्सीची उमेदवारी मिळून गेलेली आहे आणि त्यांना VIP गेस्ट म्हणून सुद्धा त्यांना हे केलेलं आहे. आणि बाकीचे जे सदस्य आहेत ते सामान्य सदस्य आहेत, हे VIP असणार आहेत. आणि BB हॉटेल आता हे कन्वर्ट झालेलं आहे. वाईल्ड कार्ड जे आहे ते निवडणार आहेत 2 सदस्य जे झोपा काढणारे आहेत ते पहारेकरी आणि 2 सेवक जे त्यांची पर्सनल कामे करणार आहेत. आता पहारेकरी जे निवडलेले आहेत की ज्यांना झोपता येणार नाहीये त्यांना पहारा द्यायचा आहे, तर हे दोघं जण जे आहेत ते सागर आणि रुचिता हे त्यांनी बहुमताने निवडलेले आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये खूप कन्फ्युजन होतं त्यांचं की कुणाला निवडायचं आहे, परंतु शेवटी त्यांचं एकमत जे आहे ते सागर आणि रुचितावरती झालेलं आहे. आणि बिग बॉसने सांगितले की वेकअप नंतर काही तास त्यांना झोपण्याची देणार आहेत संधी, पण ते पण माणुसकीच्या नात्याने. 2 सेवक निवडायचे होते, तर 2 सेवक जे आहेत ते निवडलेले आहेत विशाल आणि तन्वी. म्हणजे विशालला निवडले सेवक म्हणून, तर बघूयात आता बाबा काय होणार आहे. कारण विशाल आता यांची वाट लावेल असं मला वाटतंय. आणि तन्वी सुद्धा सेवक आहे कारण तन्वी खूप लोकांना सल्ले देते. आता बघूयात कशी सेवा करते. कारण आपण पाहिलं रोशन भाऊंना जी सेवा करायला लावली या लोकांनी जेव्हा रोशन सेवक होते, तर आता याचं जे आहे त्याचा बदला या लोकांनी घ्यावा मला असं वाटतं. तन्वी असेल किंवा बाकीच्या सदस्यांनी जे रोशन भाऊंना जे सेवक बनवून जी कामं करून घेतली तशीच कामं आता तन्वीकडनं करून घ्यायला हवीत. तर अशी ही वाईल्ड कार्डची एंट्री झालेली आहे. आत्ताच्या पूर्ण इतिहासामध्ये कोणीही वाईल्ड कार्ड जो आहे तो बिग बॉसची ट्रॉफी जिंकलेला नाहीये. परंतु आपल्या या बिग बॉस सीझन 6ची परिस्थिती थोडी वेगळी आहे कारण आतले जे सदस्य आहेत कुणाच्याच हातात आपल्याला ट्रॉफी दिसत नाहीये. म्हणजे आपल्याला नाही वाटत आहे कोणीही याच्यातला विनर आहे. आता हे 3 ज्या सदस्य एंटर झालेले आहेत त्यांचा गेम पाहून आपल्याला कळेल की बाबा हे पण ट्रॉफीच्या योग्य आहेत की नाही. तर हे जे पाहणं आहे ते इंटरेस्टिंग असणार आहे. त्यामुळे बिग बॉस सीझन 6 अजून पाहत राहा. अजून निम्मा गेम आपल्याला पाहायचा आहे. आणि जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा. नमस्कार, धन्यवाद.